10वीत मराठी मीडियमचा स्टुडंट आहे. 11-12ला सायन्सला तो ऍडमिशन घेतो तेव्हा ऑब्व्हियसली त्याला इंग्लिशमधून पेपर द्यायचे आहेत, इंग्लिशमधून अभ्यास करायचा आहे. फक्त एक न्यूनगंड आहे की आपल्याला हे अवघड जाईल. बरेचसे लोक पण सांगतात आपल्याला, अरे तुला सुरुवातीला काही समजणारच नाही, 6 महिने तुला अवघड जाईल. काही अवघड जाणार नाही. इंग्लिशचा अभ्यास आपण केलेला असतो. फक्त शब्दसंग्रह वाढवावा लागेल आणि सोपी सोपी वाक्य तयार करावं लागतील. म्हणजे थोडक्यात, बर्फ पाण्यावर तरंगतो, आईस फ्लोट्स ऑन वॉटर. सिंपल वाक्य आहे की नाही? अशी सोपी सोपी वाक्य तयार करा आणि तुम्ही तुमचं उत्तराचं पाठांतर बंद करा. माझं मराठी मीडियमच्या मुलांना सांगणं आहे, आपण आतापर्यंत पाठांतर केलंय, मग ते इंग्लिशमध्ये पाठांतर होत नाही म्हणून आपल्याला अवघड वाटतंय. इथं काय करणं गरजेचं आहे? इंग्लिश इम्प्रूव्ह करा, वाचन करा, न्यूजपेपर रिडिंग करा आणि त्यानं काय होईल, आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं तर बास, आपण मागे वळून बघणार नाही कधीही.